बीडच्या केज तालुक्यातील तांबवा परिसरात गुरुवारी 5 जणांनी संग्राम चाटे नामक तरुणाला अडवून डोळ्यात मिरची पावडर टाकून कत्ती आणि लोखंडी रॉडने हल्ला करत हत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आलाय। मारहाण करताना सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी जयराम साठे आणि कृष्ण आंधळेचं नाव घेत असल्याचं तक्रारीत म्हटलंय। मारहाण करणारे हे जयराम साठे आणि कृष्ण आंधळे यांच्या टोळीतील असल्याची चर्चा आहे। पोलीस आता या सगळ्यांचा शोध घेत आहेत। तुमचा बाप जयराम साठे उद्या येतोय, आमचा किंग पॅटर्न कृष्ण आंधळे तुला दाखवतो असं म्हणत हल्ला करण्यात आला। यामध्ये तरुण संग्राम साठे गंभीररित्या जखमी झाला असून केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी केज पोलिसात 5 आरोपींच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी जयराम साठे याच्या भावाचं निधन झाल्याने अंत्यविधीसाठी त्याला काल तुरुंगाबाहेर सोडण्यात आलं होतं। यामुळे बीडमधील कायदा सुव्यवस्था बिघडण्याची भीती निर्माण करण्यात आली होती। तसाच प्रकार तांबवा परिसरात घडल्याने आता पोलीस काय करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात। जयराम साठेच्या भावाचं 2 मार्च रोजी निधन झालं होतं। त्यानंतर केल्या जाणाऱ्या 12व्याच्या विधीसाठी जयराम साठे याला उपस्थित राहता यावं यासाठी त्याच्या वकिलांनी न्यायालयात अर्ज केला होता। याच अर्जावर अटी शर्ती घालत न्यायालयाने जयराम साठेला 12व्याच्या विधीला उपस्थित राहण्याची परवानगी दिली होती। सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी या अर्जाला विरोध दर्शवला होता। मात्र सर्व बाजूंचा विचार करून न्यायालयाने आरोपी जयराम साठेला सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत पोलीस बंदोबस्तात धार्मिक विधीला उपस्थित राहण्याची परवानगी दिली। त्यानुसार शुक्रवारी बीड जिल्हा कारागृहातून जयराम साठे पोलीस बंदोबस्तात बाहेर पडला आणि त्याच्या मूळ तांबवा या गावी साठेच्या भावाच्या 12व्याच्या विधीसाठी उपस्थित राहिला होता।